सेकंड मॅरेज हे करायला हवं का नाही करायला हवं, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. सांगणं आहे असं की तुम्ही सेकंड मॅरेज नक्की करा. आयुष्यामध्ये लाईफ पार्टनरची गरज ही खूप असते. डिरेक्टली हे डायरेक्शन अनुपम शादी ह्या साईडला कसं काय आलं सर तुम्ही? मी प्रोफेशनली म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. काही वर्ष जॉब केल्यानंतर मी बिझनेसमध्ये एंट्री केली. 1 वर्ष साधारणतः सर्व रजिस्ट्रेशन्स त्यांच्यासाठी स्थळं बघणं हे मी मोफत चालू केलं. लग्नाच्या अगोदर आपण जे रिलेशन ठेवले किंवा ज्या पद्धतीने राहतोय त्याच्यात आणि लग्न झाल्यानंतरच्या जबाबदारी याच्यामध्ये खूप फरक फरक आहे. ते त्यांच्या लक्षात येत नाही. बिझनेस म्हणजे फक्त आयडिया किंवा रिव्ह्यू नव्हे, तर तो एक माइंडसेट, विजन, ट्रस्ट आणि त्यामागे सातत्याने केलेली मेहनत. नमस्कार, मी शिल्पा वानखेडकर, को फाउंडर ऑफ ग्रो ॲप्स. आजच्या काळात लग्न जुळवणं सोपं झालं की अवघड? मोबाईलमध्ये तर अनेक प्रोफाईल्स आहे, पण तरी योग्य जोडीदार मिळतो का? तर काळजी करू नका. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी गेल्या 14 वर्षापासून हजारो कुटुंबांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. मिस्टर संजय लोळगे सर, जे फाउंडर आहेत अनुपम शादीचे. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये. नमस्कार, मी संजय लोळगे, फाउंडर ऑफ anupamshadi.com. सर, सुरुवातीपासून सुरू करूया. जसं मला माहितीये का तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मधून आलाय, ते पण इलेक्ट्रॉनिक्स. हो. मग डिरेक्टली हे डायरेक्शन अनुपम शादी ह्या साईडला कसं काय आले सर तुम्ही? मी प्रोफेशनली म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. काही वर्ष जॉब केल्यानंतर मी बिझनेसमध्ये एंट्री केली. 2010ची गोष्ट आहे की ज्यावेळेस माझी वाईफ ही कॅन्सरनी एक्सपायर झाली. झाल्यानंतर 1 वर्ष आम्ही थांबलो होतो आणि आईने सांगितलं की आता तू लग्न कर. तेव्हा साधारण मुली काय एजच्या होतात? मुली साधारणतः 5 वर्षाची एक मुलगी होती आणि एक 10 वर्षाची होती. स्थळं बघायला सुरुवात केली आईने स्वतःहून. माझी तशी एवढी इच्छा नव्हती, कारण मुलींकडे पण लक्ष द्यायचं होतं. तर आईने काही स्थळं बघितल्यानंतर जेव्हा ते स्थळं यायचे, तर ते स्थळं आल्यानंतर माझा बिझनेस काय आहे, माझा टर्नओव्हर काय आहे, माझी प्रॉपर्टी काय आहे, असंच मला जास्त करून प्रश्न विचारले गेले. आणि मुलींच्या बाबतीत जास्त काही मला प्रश्न विचारले नाही गेले. त्यावेळेस माझं मनात असा विचार आला की जास्त कॉन्सन्ट्रेशन ह्या गोष्टीवर असेल तर मग माझ्या लेकरांकडे कोण बघेल, तर मग आपण लग्न करावं का न करावं ह्या विवंचनेमध्ये मी होतो. काही गोष्टी त्यावेळेस अडकल्या होत्या की ऐकल्या होत्या की सेकंड मॅरेज करणं हे खूप अवघड आहे किंवा लग्न टिकत नाही, रिस्क आहे त्याच्यामध्ये. बॅकग्राऊंड आपल्याला पूर्ण माहीत असली किंवा नसली तरी सुद्धा सेकंड मॅरेज हे जास्त सक्सेस होत नाही, ही अशी थोडीशी निगेटिव्हिटी त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाली. मी स्वतःहून मॅट्रिमोनियल वेबसाईटवरती नाव रजिस्टर केलं होतं. 2-3 वेल नोन मॅट्रिमोनियल वेबसाईटवरती नाव रजिस्टर केलं. स्थळं पण आले, ड्रॉबॅक समजले. तर मी स्वतःनं असा विचार केला की आपण आता काही लग्न करायचं नाही, आपल्या मुलींसाठी नाही करायचं, आणि इतर समाजासाठी आपण काय करू शकतो. कारण त्यावेळेस मला समजलं की सेकंड मॅरेज हे खूप अवघड झालेलं आहे. आता तर आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या काळामध्ये फर्स्ट मॅरेजेस खूप अवघड झालेलं आहे. सर्वच म्हणजे क्रिटिकल गोष्टी वाढत चाललेल्या आहे. स्थळं प्रॉपरली मिळत नाही, सगळ्या गोष्टी मिळे तरी टिकत नाही. लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आत घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. अशी आता सध्याची परिस्थिती आहे. तर त्यावेळेसच्या सिच्युएशननुसार मी तो एक बिझनेस म्हणून नाही, तो सोशल व्ह्यूने मी ते चालू केलं होतं. म्हणजे ती बिझनेस संधी नव्हती, पण तुमच्या प्रॉब्लेम मधून आलेलं ते सोल्युशन आहे, जे आता जनतेसाठी एक ऑपॉर्च्युनिटी ठरलंय. सर, 14 वर्षापूर्वी तेव्हा एवढं सामान्य नव्हतं. म्हणजे माझ्या लग्नालाच आता 11 वर्ष झाले, पण 14 वर्षापूर्वी काहीतरी कॅटेगरीचेच लोक ऑनलाईन जायचे, सर्च करायचे किंवा बघायचे. पण युजली कसं असायचं, आपण आपसात किंवा नातेवाईकांमध्ये असंच बघायचं. तर तेव्हा तुम्हाला काय चॅलेंजेस आले? म्हणजे तुम्ही जे सांगताय ते एकदम बरोबर आहे. त्यावेळेस मॅट्रिमोनियल या शब्दाचा सुद्धा लोकांना अवेअरनेस नव्हता. मॅरेज ब्युरो किंवा वधूवर केंद्र वगैरे, वधूवर सूचक केंद्र असे काही शब्द प्रचलित होते, ते लोकांना माहित होते. ते छोट्या छोट्या संस्थेकडे जाऊन रजिस्ट्रेशन करायचे. पण ऑनलाईन मॅट्रिमोनियल पोर्टल हे चालू करणं हे त्यावेळेस मला अवघडच वाटलं होतं. कारण लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे स्वतःहून आपल्याला लोकांपर्यंत जाऊन त्यांना काहीतरी विविध आकर्षक योजना देऊन किंवा त्याचं महत्व सांगून तुम्ही घर बसल्या कसं काही शोधू शकतात, किंवा म्हणजे लोकांना तो विश्वास देणं. कारण विश्वास देणं. त्यावेळेस कसं होतं की विश्वासाचा म्हणजे
विचार होता लोकांचा, म्हणजे विश्वास काही जणांचा असायचा, काही जणांचा नसायचा. आताची गोष्ट तर थोडीशी त्यापेक्षा आवड झालेली आहे, तो विषय मी तुम्हाला सांगतोच पुढे. तर त्यावेळेस मला असं जाणवलं की आता आपण स्वतःहून फ्रीमध्ये हे काम करावं, मोफत काम करावं. मग मी एक वर्ष साधारणतः सर्व रजिस्ट्रेशन, त्यांच्यासाठी स्थळं बघणं हे मी मोफत चालू केलं. माझ्याकडे डेटाबेस पण तोपर्यंत चांगला तयार झाला. फॅमिली सपोर्ट होता का तेव्हा तुम्हाला? हो, फॅमिली सपोर्ट म्हणजे माझ्या आईचा सपोर्ट खूप होता. म्हणजे माझ्या आईच्या सपोर्टमुळेच माझ्या दोन्ही मुलींकडे सगळं तिला लक्ष देता आलं आणि मला बिझनेसकडे लक्ष देता आलं. बिझनेसला म्हणजे जसं सरांनी सोसायटीसाठी काम केलं आणि त्यांच्या आईने त्यांचं घर सांभाळलं. एक्झॅक्टली. सर मला म्हणजे हा प्रवासात जेव्हा फर्स्ट रजिस्ट्रेशन किती दिवसानंतर झालं, किंवा फर्स्ट लग्न अनुपम तर्फे किती दिवसात, म्हणजे किती दिवस लागले तरी ते जुळायला? म्हणजे ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली 6 महिने तर थोडंसं नाव होण्यासाठी बराचसा वेळ गेला. नंबर ऑफ रजिस्ट्रेशन जसं जसं वाढत गेले तर असंच एक दिवाळीचा एक पिरियड होता आणि 2 कपल, म्हणजे एक कपल आलं माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या इथं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि विदिन 30 डेजमध्ये आमचं दोघांचं अरे लग्न वा. जुळलं. आणि आता ते मला इन्व्हिटेशन कार्डच द्यायला आलेले होते. अरे वा. तर तो क्षण इतका आनंदाचा होता, म्हणजे आत्ताही माझ्या अंगावर काटे उभे राहिलेले आहेत. सो आमच्या सगळ्या स्टाफला बोलवलं, त्यांच्याबरोबर आम्ही फोटो सेशन वगैरे केलं. त्यांनी सुद्धा इतरांना सांगितलं की अनुपमशाली.com मधून मला योग्य लाईफ पार्टनर मिळालेला आहे. अरे वा, छान. सर हे जेव्हा रजिस्ट्रेशन वगैरे ही प्रोसेस झाली तेव्हा पहिल्यापासूनच म्हणजे तुम्ही पहिले ऑफलाईन सुरू केलं का डिरेक्टली तुम्ही किंवा म्हणजे डिरेक्टली ऑनलाईनच सुरू केलं, वेबसाईट वगैरे? हा, ऍक्च्युली आता हे जे पोर्टल हे ऑनलाईन आहे, ओके, परंतु ऑनलाईनचा अवेअरनेसच नव्हताच. म्हणजे त्यावेळेस खूप मोबाईल आणि हा. नेट वापरणारे लोक खूप कमी कमी होता. सो दॅट आम्ही काय करायचो की त्यांना ऑफिसला बोलवायचो किंवा त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचो. प्रोफाईल आम्हीच अपलोड साईटवर, वेबसाईटवरती करायचो. मग त्याच्यानंतर त्यांना आयडी पासवर्ड वगैरे देऊन त्यांना सांगायचो की अशा अशा पद्धतीने तुम्ही बघा. म्हणजे असं अवेअरनेस पण करत गेलो. म्हणजे आणि अकाउंट तुम्हीच हँडल करायचे हा, त्यांच्यात? आणि नाशिक मध्ये म्हणजे ऑफिसला नाशिकच्या, म्हणजे पुण्याला पण ब्रँच, ठाण्याला सुद्धा ब्रँच, तिथं आम्ही कस्टमरला बोलून घ्यायचो आणि त्यांना दाखवून द्यायचो की आम्ही अशा अशा पद्धतीने तुम्हाला हे स्थळ दाखवतोय आणि तुम्ही सुद्धा घरी बघा. आता अशी जी काही सर्व्हिस किंवा याला पर्सनलाइज सर्व्हिस म्हणतात, बाकीच्या मॅट्रिमोनियल कंपन्या 30,000, 40,000, 50,000 बरोबर प्रचंड पैसे घेतात. आमची अगदी नाममात्र फी होते. त्यामुळेच मग सामान्य लोक त्या वेबसाईटवर जायचा प्रश्नच नाही ना, जिथे एवढी अमाऊंट आहे. हो पण ऍक्च्युली सामान्य लोकांसाठी तुम्ही बरीच मोठी ऑपॉर्च्युनिटी केली. हो. अनुपम शादीच म्हणजे हे नाव पहिल्यापासून ठरलं होतं का जर्नी मधून ठरलं? आता काय झालं की सगळीकडं विवाह.com किंवा लग्न.com, तसं शादी.com वगैरे असे नावं खूप प्रचलित चालू होते त्या पिरियडमध्ये. तर अनुपम म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्यासारखं किंवा याच्यापेक्षा उत्तम काहीच नाही. ह्या अनुपम ह्या मराठी शब्दाचा अर्थ तसा आहे. तो मला आवडला. माझे जेवढे काही बिझनेस आहेत त्याची सुरुवात मी लिपीनेच केलेली आहे. म्हणजे नीच सुरू केली, नीच सुरू केलेली आहे. आज जसं माझं इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, अस्पायर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, तर त्या अशा पद्धतीने मी ते लकी म्हणजे तुमच्यासाठी. ठीक आहे सर, आता आपण जाणून घेतलं तुमच्याबद्दल. आता आपण जे लोक आता मॅरेज साठी स्ट्रगल करतायत, आपण आता त्यांच्यासाठी तुमच्याशी संवाद साधूया. सर माझा पहिला प्रश्न, आजकाल सर्व ऑपॉर्च्युनिटीज आहे, इव्हन ऑनलाईन सर्व आहे, ऑफलाईन सर्व आहे, सर्व गोष्टीची अवेअरनेस आहे. म्हणजे पॅरेंट्स पण थोडे म्हणजे अपडेट झाले, एक्सेप्टेड झाले, युथ तर आहेच बरेचशी. पण मग त्या केसमध्ये पण लग्न जुळणं एवढं अवघड का झालंय? काय झालंय की आजकाल आहे ना, चॉईस खूप वाढलाय मुला मुलींच्या. मुलीला असा पर्टिक्युलर एका साच्यामध्ये बसणारा मुलगा पाहिजे की नाही, मला असाच पाहिजे. मुलाचंही तसं झालंय की मुलीनी माझ्या अशा अशा रिक्वायरमेंट पूर्ण केला पाहिजे. पण असं त्या केसमध्ये मला असं वाटतं बघा, मुलींचे एक्सपेक्टेशन किंवा एक असतं त्यांचं काही रिक्वायरमेंट्स असतात, पण खरंच ते प्रॅक्टिकल असतात का? म्हणजे मला तरी असं वाटतं बऱ्याचदा ते सोशल मीडिया किंवा कोणाचं तरी बघितलं, हो हिचं आता येणार आहे तर मग मला येणार आहेच हवा. म्हणजे त्या केसमध्ये तुमचं काय मत आहे? ते अजिबात प्रॅक्टिकल नसतात माझ्या माहितीनुसार तरी. कारण आपण जो विचार करतो ना त्याच्यापेक्षा वेगळंच घडतं बऱ्याच वेळेस. तुम्ही जर का म्युच्युअल अंडरस्टँडिंग तुमचं चांगलं असेल, समजदार असाल, तुम्ही एज्युकेटेड असाल, तर ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी जुळत जातात. जसे 2 मित्र भेटले, कधी कॉलेजमध्ये भेटले, ते पुढे लॉंग टर्मला ते मित्र म्हणून राहू शकतात. की असं काही नाही की त्यांचा संबंध लगेच बिघडतात. तर आपल्यावर इथं तर आपल्याला आपलं लाईफच काढायचंय. सो ऑटोमॅटिकली ते मॅच केलं गेलं पाहिजे किंवा केलं जातं सुद्धा. सर जेव्हा
आपल्याकडे रजिस्ट्रेशनला येतात, पॅरेंट्स आणि मुलं येतात, तर म्हणजे असं शक्यच असेल का पॅरेंटचे एक्सपेक्टेशन वेगळे असतात आणि मुलांचे एक्सपेक्टेशन वेगळे असतात, तर त्या केसमध्ये तुम्ही त्या दोघांचे विचार कसे जुळवता? बरोबर आहे. मुलाचं काय असतं की मुलगा हा आता समजा आता सध्याचं जे काही आता मॉडर्न जमाना चाललेला आहे, जेनझी म्हणतोय हा जसं जसं आपण. हा जी तसं त्या पद्धतीने तो विचार करत असतो की मुलगी मला अशी पाहिजे तशी पाहिजे. मुलाच्या आईचं जास्त करून विषय असा असतो की नाही आपली सून ही जरा गृहलक्ष्मी, ट्रेडिशन, हा किंवा रिलीजन, हा ह्या गोष्टी. असं घरातलं बाकीच्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करणार. ठीक आहे, जॉबला सुद्धा त्या परमिशन देतात, पण तरी सुद्धा घरातलं सगळ्या बाकीचं मेंटेन करणं वगैरे मुलाच्या वडिलांच्या एवढ्या जास्त अपेक्षा या पिरियड मध्ये येत येत नाही, नाही, या पिक्चर मध्ये येत नाही, जास्त करून आईच्याच आईच्याच असतात. येतात. मग त्या केसमध्ये कोणाला जास्त प्रायोरिटी दिली असते, पॅरेंट्सला का मुलांच्याच? शक्यतो मुलांनाच प्रायोरिटी दिलेली बरी असते. तो मुलगा जर त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर. कधी कधी काय असतं की बऱ्याचशा गोष्टी मुलांना समजत नसतात आणि पालकांचं गायडन्स हे खूप प्रॉपर असतं. हो. त्यांना अनुभव असतो, त्यांनी सर्व दुनिया बघितलेली असते. किंवा एक असतं ना, त्यांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला वाढताना बघितलं असतं, त्यांना एक माहिती का हिचा म्हणजे हिचं इमोशनल टच काय आहे, किंवा हिला पटकनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी लागतात, किंवा ही ठीक आहे थोडी मॅच्युअर आहे, अशा केसमध्ये मग त्यांना समजतं का हिला कसं पाहिजे समोरचं. एक्झॅक्टली तोच म्हणजे आई वडिलांचे काही विचार आणि ह्याचं भविष्याचा म्हणजे त्या हा, मुलाचा किंवा म्हणजे मुलीचा कोलॅबरेशन स्वतःचा ऍक्च्युली प्रॉपर व्हायला पाहिजे. भविष्याचा विचार, या दोन्ही गोष्टी जर नीट मॅच झाल्या ना तर खूप छान पद्धतीने लग्न टिकतं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा कमी कमी होऊन होत. जाते. असं जसं तुम्ही सांगितलं का मुलांचे विचार, ह्या केसमध्ये मला असं वाटतं का आत्ता सध्याचे जेनझी म्हणतो आपण, किंवा आत्ताच्या पिढीच्या मुलींचे एक्सपेक्टेशन खूप हाय झाले आहेत, म्हणजे त्या कधी कधी प्रॅक्टिकल पण वाटत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही मुलींना कसं गाईड करतात जर ते रजिस्ट्रेशन साठी आले तर? हे पण खरं आहे की मुलांपेक्षा मुलींच्या अपेक्षा या खूप आता वाढलेल्या आहेत, थोड्या जास्तच आहेत. तर आम्ही तिथे त्यांना समजून सांगतो की काही उदाहरणं देतो की काही स्थळं असे असे जुळले होते, 2 वर्ष चांगला संसार झाला, परंतु एक्सपेक्टेशन अशा ठेवल्या आणि त्याच्यात काही मिसअंडरस्टँडिंग पुढे वाढत गेले, त्याच्यामुळे ते लग्न काही टिकले नाही. त्यापेक्षा तुमचा भवितव्याचा तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा आपल्याला कशी साथ देईल, आपल्या ज्या काही स्वप्न असतात, आता काही हो, मुलींचे बरोबर स्वप्न असतात, त्या स्वप्नांमधल्या कुठल्या गोष्टीला आपल्याला प्रायोरिटी पाहिजे ते आपण ठरवायचं, मुलगा पण ठरवेल. ते जर मॅच झालं ना तर संसार खूप सुखी होतो. ह्याच केसमध्ये मला असं वाटतं का आता मुलींचे एक्सपेक्टेशन भयंकर वाढले आहेत, आणि मग त्यामुळे मुलांमध्ये काय झालं, एक असं म्हणजे भीती तयार झाली, किंवा त्यांच्या अर्निंग प्रेशर आलंय, म्हणजे ते सॅटिस्फाईडच नाही, लवकर नाही म्हणतात बघा लग्न करायला, असतात सेटल, पण तरी त्यांना माहिती का काय अपेक्षा असतात आपल्या म्हणजे होणाऱ्या बायकोच्या वगैरे, मग ते नाहीच म्हणतात लग्नाला, नाही अजून करायचं, स्वतःचं घरच होऊ दे, किंवा स्वतःकडे कारच असू दे, हो मी जेव्हा फॉरेन ट्रिप करेल मी तेव्हाच लग्न करेल. तर याच्यामुळे कुठेतरी मुलांवर प्रेशर आलंय असं मुलांच्या वाटतं. मनात आहे ना आजकाल, मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात आजकाल अशी भीती आहे की मला जो लाईफ पार्टनर मिळेल किंवा मिळतोय तो पुढे माझं सर्व काही म्हणजे स्वप्न साकार करेल का, किंवा माझ्या काही गोष्टी ज्या मान्य करेल का. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे टिकल की नाही, इथून टिकल की नाही, निगेटिव्हिटी जरा सुरू झालेली आहे आजकाल, म्हणजे ते बघतात ऍक्च्युली आहे. आपलं सराउंडिंग मध्ये तसं बघून किंवा घरात हा, ऐकून तसं होतं. तसं पूर्वीच्या काळी नव्हतं, म्हणजे 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी हा प्रकार असा नव्हता, जी काही मुलगी येईल ते टिकलत जायचं लग्न. आता तसं किंवा नाही. सर म्हणजे तेव्हा ठीक आहे, त्रास जरी असला तर त्यांना कुठेतरी राहायचं का, चला 2 दिवस त्रास आहे पण आपल्याला मुलांसाठी सोबत राहायचंय किंवा आपल्या दोघांसाठी. आता तसं झालं नाही, ठीक आहे आज भांडण तर भांडण, म्हणजे कम्पॅरेबिलिटी किंवा अंडरस्टँडिंग बऱ्याच प्रमाणात कमी झाली. खूप कमी झाली. काय आहे याच्यामध्ये ना 2-3 प्रकार आहेत की एखादी मुलगी किंवा मुलगा आहे ना डायरेक्ट टोकाची भूमिका घेतात. हो हो. काही थोडेफार जे आहेत सेकंड कॅटेगरीतली की वेट अँड वॉच, चला आज नाही तर उद्या थोडी सुधारणा होईल. आणि थर्ड कॅटेगरी अशी आहे की नाही करायचंच आहे आपल्याला ऍडजस्टमेंट, दुसरा पर्यायच नाहीये. आणि बाहेर पण अपॉर्च्युनिटी, म्हणजे पहिलं असं होतं का डिवोर्स म्हणजे नाहीच ना, डिवोर्स म्हणजे काय आई वडिलांच्या घरी ते आपण राहू नाही शकत किंवा असं, आता तसं तो एक माइंडसेट पण नाहीये. ओपन झाले लोक का ठीक आहे डिवोर्स झालाय तरी सेकंड मॅरेजला पण बरेचसे एक्सेप्टन्स आहे. तुम्ही जसं सांगितलं तुमच्या वेळेस खूप अवघड होतं, त्या प्रमाणात आता ठीक आहे लोक, म्हणजे आपण झेनझीला जसं बोलतो का त्यांचे ते लोक खूप जास्त हाय प्रायोरिटी त्यांच्या इमोशन्सला देतात किंवा प्रायोरिटी देतात, पण मला असं कुठे जाणवतं का त्यांच्यामध्ये एक्सेप्टन्स फील खूप जास्त आहे. तो म्हणजे आपल्याला बघा जाणवतं का झेनझी किंवा आत्ताची जनरेशन आहे ना, जर त्यांना कोणी आवडत असेल ते मॅटर नाही करत ती सेकंड मॅरेज आहे, ते मॅटर नाही करत एज डिफरन्स आहे, ते दिसणं मॅटर नाही करत. आपण बऱ्याचदा बघतो का आज एका
ऑफिसच्या एम्बियन्स मध्ये असले का बरेचसे ऑफिस कलिग्स मॅरेज करतात, तर ते कुठेतरी तुम्हाला पण तसं वाटतं का? हो आहे ना. आता बरंच काय होतं की ही ह्याला कारण एक भीती पण आहे की ज्यावेळेस एखादा मुलगा किंवा मुलगी एखादा आवडलेला असतो, हम्म, तर त्यांचे काही रिलेशन 2 वर्ष 4 वर्षापासून असतात. हम्म. त्यांना एक जाणवतं नाही मी याला बघितलेलं आहे, हा. हाच ओके, मला पुढचा मिळणारा बरोबर नसणारच आहे. सो दॅट मग ते लव्ह मॅरेजकडे जास्त वळतात. हम्म. मॅक्झिमम त्यांची ती जी भीती आहे ना, ती त्या प्रकाराकडे ती जाते. मग त्याच्यात त्यांना हे कळत नाहीये की लग्नाच्या अगोदर आपण जे रिलेशन ठेवले किंवा ज्या पद्धतीने हम्म. राहतोय त्याच्यात आणि लग्न खूप फरक, झाल्यानंतरच्या जबाबदारी याच्यामध्ये खूप फरक आहे. फरक आहे. ते त्यांच्या लक्षात येत नाही. ते त्या पद्धतीने लग्न करून मोकळे होतात आणि कैक वर्षापासून रिलेशन मध्ये असलेल्या मुला मुलींचे घटस्फोट लगेच होतात. अच्छा, म्हणजे हे पण केसेस आहे का? हो. आपल्याला असं वाटतं का इव्हन पॅरेंट्स पण त्या गोष्टी सहमत असतात का, चला 10 वर्षापासून हिच्या सोबत आहे किंवा नंबर्स ऑफ इयर पासून हिच्या सोबत आहे, तर तू लग्न करू शकतो कारण त्यांचं जमतंय. पण मे बी तसं होत असेल कारण ती रिस्पॉन्सिबिलिटी खरं लग्नानंतरच येते काय असते हो. ती. सर, ह्या केसमध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जेव्हा जसं मी माझ्या फॅमिलीमध्ये ऐकते हम्म, का जेव्हा दुसरं मॅरेज असतं तर मुलांना खूप सोपं जातं. म्हणजे हम्म, मी बघितलेलं आहे का, हम्म, ठीक आहे एखादा मुलगा आहे, त्याला भलेही पहिले मुलं असू, त्याला खूप सोप्या लवकर बायको भेटते किंवा सोप्या पद्धत, पण तेच जर मुलीची केस आहे तर ते खूप डिफिकल्ट होतं तिला नवीन मुलगा शोधणं किंवा मग खूप ऍडजस्टमेंट, का मुलगा तुझ्या आईकडेच राहील, मुलाला इकडे आणू नाही शकत. तर त्या केसमध्ये तुम्ही कसं, म्हणजे आपल्या अनुभव तर्फे तुम्ही ह्या अशा केसेस कशा जुळून आणतात? ही पण आत्ताची सत्य परिस्थिती आहे हम्म, की जर मुलाला जर का काही इश्यू असेल, मुलगा किंवा मुलगी हम्म, असेल किंवा मुलबाळ असतील, तर ते कन्सिडर केले जातात, ऍक्सेप्ट केले जातात. परंतु मुलीकडे जर एखादा मुलगा किंवा मुलगी जरी असेल, तर तो घरचे, मुलाच्या घरचे किंवा हम्म, काय, ते शक्यतो ऍक्सेप्ट करत नाही. हम्म. दुसऱ्याचा मुलगा, मग आपली हो हो, प्रॉपर्टी बरोबर. किंवा मग आपल्या हा हा हा, घरात त्या येणार. केस, हा म्हणजे कसं आहे की तो आपल्या हा घरात हा येणार आहे की नाही. ओके. सो असा हा प्रकार तो थोडासा त्या अनुषंगाने विचार केला जातो त्यांच्याकडनं. तर आम्ही त्याच्यासाठी काउन्सिलिंग करत असतो की आम्ही सांगत असतो की मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्हाला कोणाला जरी मुलं असले रिस्पॉन्सिबिलिटी घे. तर तरी सुद्धा तुम्ही जॉईंटली एकत्र येत आहात, तर त्या मुलांची सुद्धा जबाबदारी आपल्याला घेणं भागच आहे. मुलगा असो त्या मुलगी असो, त्यांच्या कालांतराने लग्न होऊन ते त्यांचे त्यांचे तर बाहेर हम्म. पडणारच आहात. तुम्ही तुमच्या बरोबर एकत्र राहणारच आहात. असं तुम्ही इतकं छान सांगितलं. मग मला फक्त एवढं का, जेवढे आपले पाहणारे व्ह्युअर्स आहे, तुम्ही बघताय आता हो. सेकंड मॅरेजचं प्रमाण किती जास्त आहे, तशा कोणत्या 3 गोष्टी आहे जे सेकंड मॅरेज मध्ये तुम्ही शोधताना ह्या बघितल्या पाहिजे, ह्या हाय प्रायोरिटी ठेवल्या पाहिजे? सेकंड मॅरेज मध्ये पहिल्यांदा ना आपण हे बघायचं की आपलं पहिल्यांदा जो काही घटस्फोट समजा झाला असेल, हम्म, तर तो का झाला, हम्म, त्या गोष्टी परत रिपीट नाही घडल्या पाहिजेत. हम्म, ओके. बाकी व्हिडिओ वगैरे तर त्याचा काही हम्म. विषय येत नाही, त्याच्यामुळे हा. सेकंड मॅरेज झालेलं. सेकंड मॅरेज करताना आपल्याला त्या मुलाशी नीट बोलून घ्यावं लागणार आहे की किंवा त्या मुलीशी नीट बोलून घ्यावं लागणार आहे. हे माझे आई वडील आहेत, हम्म, यांची मला तुला पण काळजी घ्यायची आहे. हम्म, आपल्याला जॉईंटली पुढे जायचं आहे. आजपर्यंत जे घडलं ते घडलं, तुझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात हम्म. घडलं. इथून जे पुढचे दिवस आहेत हे आपल्या दोघांसाठीच आहेत आणि ते आपल्यासाठीच महत्वाचे आहे, इतरांसाठी नाही. छान सर, मला वाटतं याचा बराच उपयोग होईल आपल्याला या हम्म. पॉडकास्ट नंतर लोकांना. सर, जसं सेकंड मॅरेजवर आलो आपण, आता आपण बघतो का फर्स्ट मॅरेज पण किती डिफिकल्ट झालंय. म्हणजे सर्व म्हणजे लग्न होऊन पण मोडतात. हम्म. पण मग त्या केसमध्ये जेव्हा अनुपम शादीकडे आपण रजिस्ट्रेशन करतो, अनुपम तर्फे जर लग्न होतात, अनुपम शादी त्याच्यानंतर सुद्धा कपल्सला कुठेतरी म्हणजे राहते का टच मध्ये, का हा त्यांच्यामध्ये कधी प्रॉब्लेम्स आले तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? एकदा लग्न जुळलं ना हा. की मुलं आणि मुली ना त्या गोष्टीचा विचारच करत नाही की आपण कोणाचा गायडन्स घ्यायचं का, हम्म, काही कोणाची मदत घ्यायची का. म्हणजे हम्म, काउन्सिलिंग प्रोग्राम वगैरे काहीतरी आफ्टर मॅरेज अटेंड करायला पाहिजे. खरं म्हणजे होतात, हम्म, होत असतात. किंवा काही डॉक्टर्स पण असतात की ते हम्म. सांगत असतात की असं असं रीतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. पण आत्ताच्या पिढीची एवढी मनस्थिती नसती. झालं लग्न, आपलं आपलं लाईफ एन्जॉय करायचं, अशा पद्धतीने ते पुढे जातात. नाही, पण मग आपण परंतु अनुपम तर्फे करतो का हा, तसं? पण आम्ही सांगतो ना की ज्यावेळेस मॅरेज फिक्स होतं हम्म, त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगतो हम्म. की पुढे कशा पद्धतीने आपण राहायला पाहिजे, बाहेरचं जगामध्ये सध्या काय चाललेलं आहे, ऍक्टिव्हिटी कशामुळे लग्न मोडतात, म्हणजे अनेक कारण आहेत त्याला. आम्ही अगदी हेल्थ प्रिकॉशन्स सुद्धा सांगतो की पुढे तुम्ही तब्येतीची कशी काळजी घेतली गेली पाहिजे. सर, तुमच्याशी गप्पा मारून खूपच छान वाटलं. सर, म्हणजे हा क्वेश्चन नव्हता ऍक्च्युली माझ्या लिस्टमध्ये, पण मला तुमचा संवाद ऐकून आला का तुम्ही ज्याच्यासाठी अनुपम शादी ओपन केलं, हम्म. पण तुम्ही सेकंड मॅरेजच केलं नाही, तर म्हणजे
सेकंड मॅरेज हे करायला हवं का नाही करायला हवं, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. मी त्यावेळेस थोडासा पूर्ण विचार केलेला नव्हता, त्यामुळे मी सेकंड मॅरेज केलं नाही. पण माझं सर्वांना म्हणजे सांगणं आहे असं की तुम्ही सेकंड मॅरेज नक्की करा. आयुष्यामध्ये लाईफ पार्टनरची गरज ही खूप असते. वयाच्या काही म्हणजे 30 वर्षानंतर 35 वर्षानंतर याची जाणीव खूप जास्त होत असते. लहानपणी आपल्याला असं काही गरज पडत नाही, कुठले आई वडील असतात, सगळी फॅमिली किंवा असते. मुलं लहान असतात तेव्हा, पण नंतर मुलंही मोठे होतात, ते त्यांच्या त्यांच्या व्यवसायाला लागतात. एक्झॅक्टली. तर आपल्याला जे काही मुलं असतील किंवा नसतील तरी सुद्धा सेकंड मॅरेज हे तुम्ही 100% करा. आज मला स्वतःला जाणवते की मी सेकंड मॅरेज केलं नाही, ही खूप मोठी चूक केली. मला जे काही जाणवतंय, मला जे काही कमी भासतंय माझ्या प्रगतीमध्ये किंवा माझ्या सर्व काही डेली रुटीनमध्ये, ज्या काही मला अडीअडचणींना रोज मला तोंड द्यावं लागतंय, त्याचं कारण म्हणजे मी सेकंड मॅरेज केलं नाही म्हणून. म्हणजे आपण सेकंड मॅरेज केलं पाहिजे. आपण एक चान्स आपल्या स्वतःलाही द्यायला हवं, समोरच्यालाही द्यायला हवं. आणि ह्याच केसमध्ये मला अजून एक आठवलं का जेव्हा आपण डिवोर्स घेतो तेव्हा पण एवढा विचार करत नाही. नाही करत. पण ऍक्च्युली खरं आपण डिपेंडेंटच असतो एकामेकांवर. पण आता सध्या ती ऍडजस्टमेंटची कुठेतरी गरज कमी झाल्यामुळे लोकांमध्ये डिवोर्सेस होतात. सर, आता अनुपम सर्व ऐकतोय, तर अनुपमच्या 2 गोष्टी मला आज जाणून घ्यायच्या आहे. पहिली, अनुपम मधली 14 वर्षातली एक अशी स्टोरी जी अजूनही तुम्हाला खूप लक्षात आहे किंवा तुमच्या जीवाच्या खूप जवळ आहे, अशी एक स्टोरी मला ऐकायची सर. असं अनेक स्टोरी आहेत अनुपम शादी.com बद्दल. ते बऱ्याच जणांचे पालक हे व्यथित झालेले असतात की लग्न जमत नाहीये, आमची मुलगी एवढी चांगली आहे, सुसंस्कृत आहे, तरी सुद्धा लग्न जमत नाहीये. त्या मुलीचं जमलं, तिच्यापेक्षा आमची मुलगी तर खूप चांगली आहे. असं खूप काही बराच आमच्याकडे लोक येतात, त्यांच्या विवंचना सांगतात, त्यांच्या व्यथा मांडतात. तर त्याच्यामध्ये अशी एक फॅमिली होती, आपले महाराष्ट्रीयनच फॅमिली होती, ब्राह्मण कुटुंबातली होती. तर मुलगी चांगली, एज्युकेशन तिचं चांगल्यापैकी होतं. खूप ठिकाणी स्थळ बघून सुद्धा तिचं ते लग्न जमतच नव्हतं. त्याच्यात अनेक अडीअडचणी येत होत्या. कधी पत्रिका बघायच्या, कधी हे गाव नको, या सिटीमधला पाहिजे, त्या सिटीमधला पाहिजे. तर आम्ही ज्या पद्धतीने त्या मुलीचं काउन्सिलिंग केलं की तू काही गोष्टी किंवा त्याच्या आई वडिलांना पालकांना सांगितले काही गोष्टी तुम्ही या सोडा, म्हणजे त्यांची काही खूप कठीण म्हणजे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी अपेक्षा नव्हत्या त्यांच्या, तरी सुद्धा त्यांचं जमत नव्हतं. मग आम्ही स्वतःहून जेव्हा प्रयत्न केले, आमचे प्रयत्न जास्त सार्थकी लागले आणि अतिशय चांगला मुलगा त्यांना पाहिजे तसाच्या तसा त्यांच्या अपेक्षेनुसार मिळाल्यानंतर अक्षरशः त्या मुलीचे आई वडील येऊन आमच्या इथे रडले. आमच्या सगळ्या स्टाफचा त्यांनी सत्कार केला, प्रत्येकाला काहीतरी गिफ्ट देऊ केलं की आम्ही ते घेत नसतो शक्यतो, कारण आम्ही हा मोबदला असा काही या पद्धतीने घेत नाही. तुमचं लग्न जुळलं हाच आमचा मोबदला, हाच अनुपम शादी.comचा मोबदला असतो. परंतु त्यांनी येऊन आम्हाला ॲप्रिशिएट केलं, लग्नामध्ये बोलवलं. आम्ही आमच्या सर्वांच्या साक्षीने तिथं लग्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि आज तो संसार 8 वर्ष झाले त्या गोष्टीला, आता इतका सुख समाधानी आहे की शब्द नाही त्यासाठी. वा सर, छान वाटलं जाणून. कारण आई वडिलांसाठी मुलीचं लग्न म्हणजे नुसती जबाबदारी नसती, ते एक म्हणजे आपली मुलगी सुखी संसार करते हे बघायसाठीच त्यांना असं वाटतं का आपण तोपर्यंत तरी हेल्दी राहिलं पाहिजे, का आपली मुलगी सुखाने संसार करते. हो. सर, ह्या प्रवासला मला अजून एक जाणून घ्यायचं का कधी हा प्रवास करताना तुम्हाला असं जाणवलं का आता माझ्याकडून नाही होते, किंवा तुमचं जसं सिंगल पॅरेंट्स पण आहे, तुम्ही दुसरे बिझनेसेस पण आहे, आता अनुपम शादी नाही करायचं किंवा थांबून घ्यायचं. बरोबर आहे. झालं होतं असं, मला मध्यंतरी एकदा दोनदा असं परिस्थिती निर्माण झाली होती. माझा एक बिझनेस आहे की जो 30 वर्षापासून आहे. अस्पायर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन या नावाने मी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतो. मी महाराष्ट्रात, कर्नाटकामध्ये आमचं काम चालतं. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानचं पूर्ण काम माझ्याकडे आहे. तर मधल्या काळामध्ये असं झालं होतं की जिथे काही मॅट्रिमोनियल ज्या कंपन्या आता आहेत नाशिकमध्ये, त्या फेमस आहेत. काही काही शॉर्ट पिरियडसाठी आलेल्या काही वधूवर सूचक केंद्र असतात किंवा फेक मॅट्रिमोनी पोर्टल आलेले आहेत की ज्याच्यामुळे काय झालेलं आहे की लोकांचा विश्वास उडत गेला मॅट्रिमोनीवरती आणि माझ्याकडे येणारी लोकांची संख्या पण कमी झाली. आम्ही आज महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाचे मॅट्रिमोनियल पार्टनर आहोत. गेल्या 14 वर्षापासून आमचं काम बघून टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्सने तेव्हापासून आम्हाला मॅट्रिमोनियल पार्टनर केलेलं आहे. आमच्याबरोबर अनेक प्रोग्राम त्यांनी नाशिक, पुणे, ठाण्यामध्ये केलेले आहेत. आम्ही हे सर्व करत असताना सुद्धा आम्हाला त्या
फेक मॅट्रिमनी किंवा लोकांचा जो विश्वास उडत चाललेला आहे त्याची झळ आम्हाला बसली. मग त्या पिरियडमध्ये मला थोडंसं वाईट वाटायचं की आज आपण एवढं स्वतःचं लग्न बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी चालू केलेली संस्था ही आज थोडीशी डाऊन झालेली आहे किंवा पाहिजे तेवढं बिझनेस होत नाहीये किंवा पाहिजे तेवढं क्लायंट येत नाही आहे. तर मी ठरवलं की आपण आता हे कमी करावं किंवा काही काळ थांबावं. परंतु म्हणतात ना की चांगलं हे आपण जेवढं करतो तेवढं काही परत पटीने परत आपल्यापर्यंत येतं. कालांतराने असं होत गेलं की लोक स्वतःहून अप्रोच करायला लागले की जे आम्हाला अगोदर स्वतःहून आम्हाला करावं लागायचं, लोकांना फोन करावा लागायचे की तुम्ही रजिस्ट्रेशन करा. काही कालावधीनंतर असं झालं की लोक स्वतःहून आमच्याकडे यायला लागले. आमच्यावरचा विश्वास बघून, आमच्या इथले व्हेरीफाईड प्रोफाईल्स बघून, आम्ही ऑनलाईन पोर्टल असताना सुद्धा ऑफलाईन सर्व्हिस देतो हे बघून मग लोक आमच्याकडे जेव्हा यायला लागले त्यावेळेस मग आम्ही परत आमची संस्था ही त्याच स्पीडने परत चालू ठेवली. म्हणजे सर फायटर पण आहे. येस. सर जसं तुम्ही सांगितलं अनुपम शादीचं एवढं सर्व सांगितलं, तर आता सांगून पण द्या, अनुपम शादीला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे? रजिस्ट्रेशन ची प्रोसिजर खूप सिंपल आहे. सोशल मीडिया आजकाल सगळेजण वापरतात त्याच पद्धतीने तुम्ही anupamshadi.com या वेबसाईटवरती तुम्ही गेला की तुम्हाला रजिस्ट्रेशनचं एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही सर्व तुमची माहिती फोटोसहित द्या, प्रॉपर माहिती द्या. ती माहिती झाली की तुम्हाला ID आणि पासवर्ड मिळेल. तुमचा एक ID जनरेट केला जातो, पासवर्ड मिळतो, तुम्हाला व्हॉट्सअपला येईल आणि तुमच्या ईमेल ID वरती सुद्धा येईल. सर आता जसं आपण बघतो का टेक्नॉलॉजी आणि AI चा जमाना आहे, तर आता खूप फेक प्रोफाईल भेटतात, फेक फोटोज बनतात. तर मग ह्या केसमध्ये अनुपम शादी त्याची काळजी कसं घेते? आम्ही म्हणजे आता आधार कार्ड पासून तर मॅक्झिमम गोष्टी व्हेरीफाय करतो. त्यात आमची म्हणजे मोनोपोली अशी झालेली आहे की आमचं फेस टू फेस इंटरॅक्शन हे मॅक्झिमम प्रोफाईलशी आहे. सो दॅट आम्हाला कळतं की हा हे प्रोफाईल आहे, हे प्रोफाईल. असे फार कमी प्रोफाईल आहेत की आमचं त्यांच्याशी असं डायरेक्ट इंटरॅक्शन किंवा असं झालेलं नाहीये. सो दॅट आमच्याकडे त्याच्यामुळे आजपर्यंत एकही केस अशी घडली नाही की हे फेक प्रोफाईल होतं किंवा यांनी माहिती चुकीची दिली आणि लग्न जमल्यानंतर ते कळालं की ही माहिती चुकीची आहे वगैरे. असे काही प्रकार आमच्या बाबतीत या 14 वर्षात अजून एकदाही घडलेले नाहीत. अरे वा. जे लोक बघतायत नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल आणि आता अनुपम शादीला अजून जास्त रजिस्ट्रेशन येते याची मला खात्री आहे सर. नक्कीच. सर शेवटला फक्त जे बघणारे आपले त्याच्यात पॅरेंट्ससाठी आणि आजच्या युथ साठी तुम्ही लग्नासाठी काय टिप्स द्याल? लग्नासाठी टिप म्हणजे एवढीच राहील की तुम्ही तुमची अपेक्षा माफक ठेवा, तुमची व्ह्यू मोठे ठेवा. लाईफ हे लग्नानंतरच खरं सुरू होतं, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमची वाटचाल ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. थँक्यू सर, तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगितलं. सर आता आपण आहे ना लोकांचे प्रश्न हे क्विक रॅपिड फायर राऊंड मध्ये घेऊया. हो. सर रेडी? रेडी. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. प्रोफाईल फोटो जास्त महत्वाचा का बायो? बायो. सॅलरी की पर्सनॅलिटी? पर्सनॅलिटी. फॅमिली बॅकग्राउंड की पर्सनल व्हॅल्यूज? फॅमिली बॅकग्राउंड. करियर फर्स्ट की मॅरेज फर्स्ट? करियर फर्स्ट. जॉइंट फॅमिली की न्यूक्लियर? जॉइंट फॅमिली. इमोशनल मॅच्युरिटी की फायनान्शियल स्टेबिलिटी? फायनान्शियल स्टेबिलिटी. एक्सपेक्टेशन जास्त की पेशन्स कमी? पेशन्स कमी. ऑप्शन जास्त की क्लॅरिटी कमी? क्लिअरिटी कमी. मॉडर्न माइंडसेट की ट्रेडिशनल व्हॅल्यूज? मॉडर्न माइंडसेट. स्टॅबिलिटी की पॅशन? पॅशन. हार्ट की लॉजिक? हार्ट. फेअर ऑफ मॅरेज की फेअर ऑफ लॉंग पार्टनर? सध्या तुम्हाला काय वाटतं? फेअर ऑफ लॉंग पार्टनर. लव नंतर येतं की आधी असावं लागतं? लव नंतर येतं. परफेक्ट पार्टनर की राईट पार्टनर? लाईफ पार्टनर. ट्रस्ट की ट्रान्सपरन्सी? ट्रान्सपरन्सी. आजच्या मॅरेज पार्टनरशिप पैकी प्रेशर आहे? प्रेशर. मी पुन्हा विचारते हा हा, प्रश्न पुन्हा थोडा. विचारा. आजचं मॅरेज पार्टनरशिप पैकी प्रेशर आहे? पार्टनरशिप. संजय सरांचे आन्सर्स तर आपल्याला कळाले, पण तुमचे आन्सर्स आम्हाला लवकरच कमेंट बॉक्समध्ये पाठवा. थँक्यू. आजच्या या पॉडकास्ट मधून एक गोष्ट स्पष्ट झाली, ऑप्शन कितीही असले तरी अजूनही निर्णय मन आणि व्हॅल्यूजवरच घेतले जातात. मला खात्री आहे सर, आजच्या पॉडकास्ट नंतर अनेक पालकांचे त्यांच्या मुलांचे अनेक प्रश्न आणि त्यांचे गैरसमज दूर झाले असतील. धन्यवाद सर इतक्या प्रामाणिक आणि सखोल संवादासाठी. अशाच अर्थपूर्ण संवादासाठी बघत राहा एक्सप्रेस विथ शिल्पा. मी शिल्पा वानखेडकर. भेटूया पुढच्या भागात.